नमस्कार. आज आपण बनवणार आहोत लग्नाच्या पंक्तीमध्ये बनवला जाणारा मठ्ठा, हिरवागार व थंड असणारा. तर हा मठ्ठा मी घरी बनवलेल्या दह्यापासून बनवला आहे. एकदम असं घट्ट दही कसं बनवायचं याची मी लिंक आपल्या मायलेकी चॅनलवरती अपलोड केली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचा असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. नक्की व्हिडिओ पहा. इथे मी आल्याचे तुकडे घेतलेत. 3 ते 4 इंच आलं घेतलं आहे, 2 हिरवी मिरची आणि मूठभर कोथिंबीर घेतली. हे आपल्याला थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे आता 2 मिनटासाठी बाजूला ठेवू. इथे असं पसरट भांडं घ्यायचं आणि आता यामध्ये मी दही घालणार आहे. तर हे दही मी घरी बनवलेलं आहे. तुम्हाला इथे मठ्ठा किती बनवायचा यानुसार आपल्याला दही घ्यायचं आहे. तर हे दही माझं थोडंसं आंबट असल्यामुळे मी थोडं घेणार आहे. सुरुवातीला 1.5 चमचा साखर घालते. 1 चमचा मीठ घालायचं. थोडं पाणी घालूयात म्हणजे साखर आणि मीठ छान एकजीव होईल. हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजेच फेटून घ्यायचं आहे. एकदम स्मूथ झालं पाहिजे एवढं आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जी साखर घातली ती पण विरघळली पाहिजे. दह्यामधल्या गाठी जेव्हा पूर्णपणे फुटतील तेव्हा आपल्याला थोडं थोडं पाणी घालत परत आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर रवी असेल तर त्याने पण तुम्ही फेटून घेऊ शकता. यामध्ये मी अजून थोडं पाणी घालते. आता हा मठ्ठा तुम्हाला घट पातळ कसा आवडतो त्यानुसार पाणी कमी जास्त घालू शकता. आता यामध्ये काळं मीठ घालत आहे, अर्धा चमचा. तुमच्याकडे जर काळ्या मिठाची पावडर असेल तर 1 चमचा पावडर घाला. माझ्याकडे इथे थोडंसं जाडसर आहे त्यामुळे मी यामध्ये अर्धा चमचा मीठ घातले. काळ्या मिठामुळे मठ्ठ्याला खूप छान चव येते, म्हणून आपल्याला इथे काळं मीठ घालायचे. छानसं फेटून घेऊ आणि अजून यामध्ये थोडं पाणी घालते. हा मठ्ठा इथे मी जास्त पातळ किंवा जास्त घट्टही ठेवला नाही. तर आता एका चमच्याने मी तुम्हाला दाखवते. पहा, अशा प्रकारे मी इथे मठ्ठा बनवला आहे. आता आपण जे मिक्सरला बारीक करून घेतलेली आलं, कोथिंबीर, हिरवी मिरची याचं वाटण जे आहे तर त्याचं आपण पाणी यामध्ये घालणार आहोत. आता बरेच जण मिक्सरला दही फेटून घेतात आणि मग नंतर मठ्ठा बनवतात, पण त्यामुळे चव पूर्णपणे जाते. तर इथे मी एक वाटी घेतली आणि त्यावरती चाळणी ठेवून यामध्ये आपण गाळून घेणार आहोत. आणि या वाटणाचा जो चोथा राहिलाय तर तो आपण कुठल्याही भाजीमध्ये घालू शकतो, फेकायचा नाही. या चोथ्याला थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे यामधलं जे पाणी आहे तर ते पूर्णपणे निघतं. या पाण्याला आपल्याला ताकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. यामुळे कलर पण हिरवागार छान येतो आणि चव पण मस्त येते. तुम्ही हा मठ्ठा नक्की एकदा ट्राय करून पहा आणि मायलेकी चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हा मठ्ठा थोडासा टेस्ट करून पाहायचा. जर साखर किंवा काळं मीठ, साधं मीठ कमी असेल तर यामध्ये परत आपल्याला घालायचं आहे आणि हलवायचं आहे. यामध्ये साखर घालत आहे 1.5 चमचा. मला थोडी कमी वाटत आहे यासाठी 1.5 चमचा साखर घालते. मी इथे मठ्ठा जेवढा बनवला आहे त्यासाठी मी साखर 3 चमचे वापरली. काळं मीठ अर्धा चमचा, साधं मीठ 1 चमचा असं प्रमाण घेतलं आहे. आता यामध्ये थोडी बुंदी घालते. तर ही खास मठ्ठ्यासाठीच बुंदी असते. कोथिंबीर घालायची थोडी. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.